वंदे मातरम, रामकृष्ण हरी. आज मला खूप आनंद अंतःकरणात द्विगुणित होतो आहे. बिंदुसरेच्या तीरावरती हे जे ऐतिहासिक पौराणोक्त श्रीवर्धन तीर्थक्षेत्र आहे की ज्याचं भीर, बीड आणि चंपावती नगर नाव आहे, अशा पवित्र स्थानात श्रीमद जनीजनार्दनाच्या नामयज्ञामध्ये मी काल्याच्या कीर्तनासाठी या ठिकाणी आलो होतो आणि अचानकच उगवतीचे रंग या पोर्टल उपक्रमाचा संबंध मला इथे उमगला, समजला आणि आनंद वाटला. हे या प्रकरणाचे जे उद्गाती निर्माते श्री महेश काका वाघमारे, हे सर्व क्षेत्रात सहकार्य करणारा मनुष्य, संगीत असेल, लालित्य असेल, सिद्धांत असेल, त्या समवेत लिखाण असेल, स्तंभ लिखाण असेल, लेखाची चौकट असेल, अध्यात्माबद्दलचं परिमजिव्हाळ असेल, ऐतिहासिक संशोधन असेल, तबला वादन असेल, तंतुवाद्य असेल, दिवाळी पहाट असेल, या प्रत्येक प्रकरणात आपला सहभाग नोंदवणारा हा मनुष्य गेल्या अनेक वर्षापासून माझा सहकारी आणि मी संन्यास धर्माच्या आधी माझे ते मित्र होते. आजही तीच माझी सद्भावना आहे. दैनिक लोकप्रश्नच्या माध्यमापासून मी काही प्रासंगिक प्रकरण लिहित असायचो आणि ते मला खूप मदत करत असायचे. हा उगवतीचा रंग सगळ्यांच्याच भाग्योदयाचा, आत्मकल्याणाचा व्हावा आणि यावरती स्पष्ट, स्वच्छ धर्म आणि समाज सुधारण्याचे विचार सातत्याने यावेत अशी माझी भावना आहे. त्याचबरोबर या शासनानं आत्ताच्या की गोमातेला एक राज्यमातेचा दर्जा दिला, मराठीला अभिजात दर्जा दिला. जी ज्याची कामं चांगली आहेत त्यांना चांगलं म्हणणं काही पाप नाही आणि जे पाप करतात ते पापी म्हणणं हेही काही पाप नाही. त्यामुळं येणाऱ्या काळात लँड जिहाद असेल, लव जिहाद असेल, वट जिहाद असेल, त्याप्रमाणे आपल्याही धर्मातल्या सुसंस्कृत धर्माचार्यांना, वैदिकांना, संत महंतांना, मठाधिपतीनं एकसंघ होऊन हा विचार समाजापर्यंत देणं गरजेचं आहे. त्यांना त्यांच्या धर्माचा प्रचार जसा करता येतो तसा आपण आपल्याही धर्माचा प्रचार करावा. निंदा करू नये, टीका करू नये, पण समाज प्रबोधनासाठी चांगलं असेल ते सातत्याने बोलणं काळाची गरज आहे, आवश्यकता आहे. आपल्या जमिनी गेल्या, देवालय गेले, गायींच्या कत्तली झाल्या, रामाला अमान्य केलं, कृष्णाला मानलं नाही, तुकोबाराय, ज्ञानोबाराय, नाथराय, समर्थांना मानलं नाही, तर मग या हिंदवी स्वराज्यात, या महाराष्ट्रात शिवरायांना अपेक्षित असलेलं सुराज्य कसं असू शकतं? मग रामराज्य व्हावं याकरता धर्माधिष्ठित मंडळी, सुविचारी मंडळी, धर्मावर प्रेम करणारी मंडळी, समाजाचा अभ्युदय करणारी मंडळी, रस्ते करणारे, प्रगल्भ विचार मांडणारे, प्रकल्प आणणारे, दिनदुबळ्याला जवळ घेणारे, महाराष्ट्रात 3 प्रकरण फार महत्वाचे ते या उगवतीच्या रंग या चॅनलच्या माध्यमातून आपल्या समोर मी देतो आहे. एक प्रकरण आहे नौकरी, दुसरं प्रकरण आहे वारकरी आणि तिसरं प्रकरण आहे शेतकरी. हे 3 प्रकल्प ज्यांना कळतात त्यांना देव सत्तेत बसवतो आणि असं व्हावं अशी प्रार्थना सकल संतांना करतो आणि माझ्या शब्दांना विराम देतो. धन्यवाद.